हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी। सर्वात आधी सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे आमच्या नवीन घरातील माझी ही पहिली वटपौर्णिमा, सो त्यानिमित्तानेच मी हा ब्लॉग शूट करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सणवार म्हटले म्हणजे वेळ अशी पटापट जाते, त्यामध्ये स्वयंपाक, टिफिन, लहान मुलं जर घरात असतील तर त्यांचे आवरणे, घर नीटनेटके आवरणे, स्वच्छ करणे, तसेच पूजेची तयारी देखील करणे व त्यानंतर आपण स्वतः देखील छान सुंदर असे रेडी होणे इत्यादी गोष्टी ह्या कराव्या लागतात। आणि खरं म्हणजे त्या दिवशी आपण अगदी उत्साहाने आणि लगबगीने सर्व कामं करत असतो। आणि आज माझं देखील तेच सुरू आहे। वटपौर्णिमेचा उपवास हा पूजा होईपर्यंत म्हणजे अर्धा दिवस केला जातो, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस हा उपवास केला जातो। तर मी नेहमी पूजा झाली तर उपवास सोडत असते, म्हणून मी आधी स्वयंपाक करून ठेवत आहे आणि त्यानंतर किचन देखील स्वच्छ आवरून घेतले। सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करून घेतला। आता यज्ञाची आणि तज्ञाची अंघोळ झाली आहे, त्या दोघांची तयारी करते। त्यानंतर मी ही तयार होते आणि मग पूजेचे सामान साहित्य काढूया आणि त्यानंतर पूजेला जाऊया। आता आमची तज्ञ तयार झाली, छान छान दिसते, बघू बघू, क्यूट क्यूट। तज्ञला रेडी केले, त्यानंतर मोठी मुलगी यज्ञा हिला देखील छान तयारी करून दिली। तज्ञाची पण तयारी झाली, आता मी तयार होते। ओके, हे ऑफिसला गेले, सो मला दोघी मुलींना सोबत न्यावं लागणार आहे, तर आधी मी त्यांची तयारी केली, म्हणजे त्या तयार होऊन शांत बसतील आणि त्यानंतर त्या मलाही वेळ देतील रेडी व्हायला, नाहीतर त्या मध्ये मध्ये करतात आणि मग आपल्याला मेकअपही करता येत नाही आणि व्यवस्थित तयारी होता येत नाही। त्याच्यामुळे त्यांची आधी तयारी झाली आहे। आता त्यांना खेळायला सांगितलं आहे, थोडा वेळ खेळतील, पूजेला जाऊया। आता जस्ट मी रेडी झाली आहे, सो तुम्हाला मी आजचा माझा लुक दाखवते, तर तो कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा। खरं सांगू का, हा मेकअप मी फक्त 5 मिनिटात केलेला आहे। या चॅनलवर मी मेकअप, ब्युटी, ब्लॉग्स, फॅशन टिप्स, कुकिंग, ट्रॅव्हलिंग असे सर्व प्रकारचे व्हिडिओ शेअर करत असते। त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला, आता मी पूजा करण्यासाठी माझ्याच अपार्टमेंटमधील गार्डनमध्ये आली आहे। तिथे एक छान वडाचे झाड आहे। आपली कोणतीही पूजा ही दीप प्रज्वलनाने होत असते, म्हणून मी सर्वात आधी दिवा लावून घेतला, त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावली आणि पूजेला सुरुवात केली। आता नेहमीप्रमाणेच तज्ञाची देखील माझ्या पूजेमध्ये लुडबुड सुरू झाली। तिला देखील माझ्यासारखीच पूजा करायची होती। सर्वात आधी गणपती बाप्पाची मूर्ती पंचामृताने व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली व ती विड्याच्या पानावर ठेवून बाप्पाला हळदी, कुंकू, गुलाल, अक्षता, फुल वाहून पूजा केली। ऐकलं ना छोटीशी तज्ञ काय म्हणतीये ते? ॲक्च्युली तिला देखील गणपती बाप्पाचा अभिषेक करून बाप्पाला हळदी कुंकू व्हायला खूप आवडतं आणि आज तिने तोच हट्ट धरला होता, म्हणून त्यावेळी मी तिला गणपती बाप्पाची पूजा करू दिली आणि मग ती शांत झाली। मोस्ट ऑफ घरांमध्ये लहान मुलंही असेच करत असतात। जेव्हा आपल्याला काही पूजा करायची असते किंवा काही महत्त्वाचं काम करायचं असतं, तेव्हा त्यांनी त्यामध्ये लुडबुड ही केलीच पाहिजे, हो की नाही? तर हे असं कोणाकोणाच्या घरामध्ये होतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला, आता वडाच्या झाडाची पूजा केली, त्यानंतर सावित्रीची ओटी भरली, त्यामध्ये ब्लाऊज पीस, गहू, एक फळ, सुट्टे पैसे म्हणजेच नाणे, तसेच सावित्रीला सौभाग्य अलंकार देखील चढवले, त्यामध्ये बांगड्या, आरसा, टिकली, काळे मणी इत्यादी। आणि बाजूला तज्ञ राणीचा अभिषेक अजूनपर्यंत सुरू आहे बरं का। वटपौर्णिमेच्या दिवशी सूत म्हणजेच धागा किंवा दोरा वडाच्या झाडाला बांधून सवाष्ण बायका 7 फेऱ्या मारत असतात व मनोभावे आपल्या पतीला दीर्घायुष्य, आरोग्य, प्रेम आणि जन्मजन्माची साथ लाभावी यासाठी प्रार्थना करत असतात।
प्रकारे माझी वटसावित्रीची यथासांग पूजा झाली. त्यानंतर मी माझे पूजेचे सर्व सामान आवरून घेतले आणि बाजूलाच असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले दर्शनासाठी. आजच्या दिवशी पूजा झाल्यावर सवाष्ण स्त्रीची ओटी भरण्याची आपली प्रथा आहे. सो आम्ही देखील एकमेकींची ओटी भरली व त्यानंतर मी घरी आले. आत्ताच पूजा झाली आहे. पूजा छान झाली. सवाष्णीची ओटीही भरली आहे. आता घरी आलो. आता जेवण करतो म्हणजे उपवास सोडते. फ्रेंड्स, आजचा हा पूजेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.